हे सगळी कारण सांगत असताना पार्वती मातेला माझे भोलेनाथ सांगतात का ही राम नामाचा महिमा, राम नामाचं पूर्वचरित्र हे कोण ऐकल मनापासून त्याच्या जीवनात आनंदी आनंद होईल. थोडंच असणारे ते वेगवेगळ्या कारणांमुळे रावण कुंभकर्ण ते उद्यापासून आपण पाहणार आहे. इकडे राजा आज राजाच्या पोटी जन्माला आलेले असणारे दशरथ राजा नातू दशरथ राजा आणि दशरथ राजाचं असणारं सगळं वैभवशाली जीवन आहे. पडदा ओढून घ्या आणि दशरथ राजा चिंतेमध्ये बसलेले सगळं वैभवशाली धुमने रघुकुल वंशामध्ये जन्माला आलेला राजा दशरथ, बाकी सगळे खाली जायचे, राजा दशरथच फक्त राहिले. आणि चिंतातूर अवस्थेत ते कपाळाला असणारा हात लावलेला आहे, खालून पडदा ओढत जायचे. बरोबर राजा दशरथांचं आगमन सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. चिंतातूर अवस्थेत असणारे कपाळाला हात लावून बसलेले राजा दशरथ उठतात. हे जगाच्या जगनायका काही चुकलं का माझ्याकडनं, हात वरे करून सांगतात त्या विश्वामध्ये सगळं समाविष्ट झालेलं तुझ्याच असणारं सत्तेनं चालतंय बाबा. वैभवशाली प्रजा सगळ्यांची मी सेवा करतो, पण आज मनामध्ये खिन्नता, सगळं वैभव दिलं रे देवा. जवळ येतात देवालयातला असणाऱ्या प्रभुराम आपला असणाऱ्या भगवंताचं दर्शन घेतात. देवा साधू मुनींचा असणारा आशीर्वाद घेतात, पाया पडा त्यांच्या बोलण्यांच्या. रघुकुल वंशामध्ये जन्माला आलो मी, अयोध्या नरेश दशरथ. अनेक जण आशीर्वाद देतात, साधू मुनी सुद्धा आशीर्वाद देतात. आणि वशिष्ठ मुनींचं असणारं आगमन होतं. चिंतातूर अवस्थेत पुन्हा सिंहासनावरती जाऊन बसतात राजा दशरथ, कपाळाला हात लावतात. वशिष्ठ मुनींचं असणारं आगमन होत असतं आणि वशिष्ठ मुनी नमः शिवायचा असणारा जप करत चाललेले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. वशिष्ठ मुनी राजा दशरथ उठताना मुनिवरांना साष्टांग दंडवत करतात. ज्या असणाऱ्या राज्याला धर्मगुरूंचा आश्रय, त्या राज्यावरती कधी हानी होऊ शकत नाही, हे पहिल्यापासून चालत आलेले लक्षात. वशिष्ठ मुनी राजा दशरथाला विचारतात, चिंतेत असण्याचं कारण उद्विग्न चेहरा दिसतो तुमचा, असं काय असणार संकट आले तुमच्यावरती. राजा दशरथ असणारे हात सोडून समोर पाहा, असे थोडस उभे राहा, समोर पाहिजे थोडस हात जोडून उभे. पुन्हा मुनिवरांच्या असणाऱ्या वशिष्ठांच्या पायावरती नतमस्तक होतात. स्वामीजी आपण तर धर्मगुरू आहात, ही वैभव, ही प्रजा, या अयोध्येचा नरेश, हे लौकिक जगतातल्या सुखाच्या पाठीमागे मला काही असणारा आनंद मिळत नाही. कारण या वैभवशाली नगरीला काहीतरी पाहिजे. म्हणून राजा दशरथ सांगतात, स्वामीजी असं मला काहीतरी कारण सांगा का मला समाधान मिळालं पाहिजे. राजा दशरथ सांगतात. वशिष्ठ मुनी सांगतात, समाधान कसलं पाहिजे राजा. हातवारे करतात, राजा कसलं समाधान पाहिजे. राजा दशरथ पुन्हा प्रजाजनांकडे पाहतात, नगरीकडे पाहतात, वैभवशाली असणाऱ्या महालाकडे पाहतात.
आपण सर्व लोक मला एकच कारण आहे, त्या वैभवशाली याच्यामध्ये एखादं बाळ रांगलं तर माझ्या आत्म्याला समाधान लागेल मुनिवर, माझ्या आत्म्याला समाधान लागेल, मला पुत्र संतती नाही. उद्या हा असणारा नाचका कुचका शरीर माझा देह निघून गेला तर ह्या वैभवशाली जीवनाचं काय, त्या वैभवशाली नगरीचं काय, ह्या प्रजेचं काय, मला माझी चिंता नाही, ह्या प्रजाजनांची चिंता आहे. म्हणून माझ्या घरामध्ये एखादा कुल दीपक जन्माला यावा ही माझी इच्छा आहे. वशिष्ठ मुनी आशीर्वाद देतात राजा दशरथाला, घाबरू नको वत्सा, या अयोध्या नाही दशरथ, तुझ्या मनात जे आहे ते प्राप्त होणार आहे. त्यासाठी मी तुला एक सांगतो, तुझ्या भाग्यामध्ये पुत्र संततीचा योग आहे, पण तुला शिकार करणं गरजेचं, तुला शिकारीला जावं लागेल आणि मृग असणाऱ्याची शिकार करून यावं लागेल. त्यावेळेस मला येऊन भेट, मी तुला सर्व सांगाल. पुन्हा एकदा राजा दशरथ वशिष्ठांचा असणारा दर्शन घेतात. आपण म्हणत तसंच होईल, खाली वाकून दंडवत घालून दर्शन घेतात. वशिष्ठ मुनी आशीर्वाद देतात, कल्याण नमस्तु, होईल तसं होईल, पण मी सांगितलेला उपाय सोडू नको. वशिष्ठ मुनी सगळीकडे पाहतात, प्रजाजनांना कल्याण नमस्तु म्हणून आशीर्वाद देतात आणि वशिष्ठ मुनी निघून जातात. राजा दशरथ सुद्धा वशिष्ठ मुनींना असणारा सेवा करण्यासाठी अतिथीगृहामध्ये घेऊन जातात. राजा दशरथ आणि वशिष्ठ मुनी अतिथीगृहामध्ये जातात. सर्वांनी टाळ्या वाजवा, कारण कलाकार हे नवीन आहे. जेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो तेवढं दाखवण्या, पडदा ओढून घ्या, झोपडीवरती घ्या. कार्यकर्त्यांचे पुत्र संततीचा असणारी आशा कोणाला नाही पाहिजे. लक्षात राहू द्या, आपण सगळे संसारिक आहे, पण घरात एखादं लहान मुल आणि वंशाला जर दिवा नसला तर तो संसार बकास वाटतो. किती सुंदर असणारी रूपवती असणारी धर्मपत्नी जरी आपली असली, मला खाली बसून घे, त्याला मांडीवरती घ्या, रूपवती जरी असली आणि सगळं काय असलं तरी लहान मूल जर नसल तर काही समाधान वाटत नाही. बरोबर आहे ना महाराज? बाजारला नका आलो, आता राहू द्या तेवढंच, पाठीमागून दाखवा, आता नाही, टाइम नाही. हात जोडून विनंती करतो, उद्यापासून 6ला येत जा, माझं सर्व 9ला संपत जाईल. आता बंद करायचं का दाखवायचं मला सांगा, वेळ संपलेली. तुमचं काय म्हणणं आहे? सगळ्यांनी सांगायचं तर, नाही तर काय काय बोटं मोडणार. हक्काची 2च मिनिटं राहिलेली आणि 2 मिनिटात काय होणार नाही, 10 मिनिटं लागणार आहे. पूर्वी आणि ज्या राजाला असणारा धर्माश्रय म्हणून पूर्वी कृत त्रेता द्वापार कलियुगापासून बाळासाहेब प्रत्येक असणारा राज्य चालवणाऱ्यांना धर्मगुरु असायचा. आणि राम मंदिर होतंय त्यालाही कारणीभूत आहे. पंतप्रधान कोणी असू द्या, पण धर्माश्रय घेतल्यामुळे पुन्हा राम मंदिर होते. लक्षात राहू द्या. ज्याच्या मुखात राम नाम नाही तो राम काय कृपा करणार. माझे इथं एवढे भाविक आले, काही अभिलाषा करून आलोय का तुम्ही? आम्ही रामाने बोलवले आपल्याला. हो खाली आता बाकीचे पडदा ओढून. श्रावण असणारे इकडे बाळ आहे, मातृपितृ भक्त अंधाळे माईबाप हे सर्वांनी टाळ्या वाजवा. आणि माईबापाची सेवा करणारा अंधाळे माईबाप वृद्ध अवस्थेमध्ये झालेले, हाताने चापडून आपल्या पत्नीचा हात धरतात. अगं ऐकलं का, पूर्वी जन्मात काय पाप केलं होतं ग? वृद्धापणातली अवस्था फार बेकार ग. नेत्र दिलं नाही, पायाने चालवत नाही. एकुलता एक मुली मुलगा आपल्या पोटी जन्माला घातला. लोकांचे मायबाप आपल्या लोकांचं लेकराचं लालन पोषण लहानपणी करतात ग. म्हणून दोन्ही मायबाप उठतात, एकमेकाचा सहारा घेतात. कथा ऐकत असताना हे घ्या, कस तरी एकमेकाला उचलतात.
एकमेकाचा आधार काठी घे टेकवत कुठं गेला असं आपलं लेकरू. अहो ऐका, जगामध्ये असणारी मुलं जन्माला येतात, त्या मुलांचं संगोपन मायबाप करतात. पण आपण आपल्या लेकरांची मुलं झालो आणि तो आपला मायबाप झालाय. पुन्हा जाग्यावर बसतात. बसा 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 बसा. म्हातारपण फार वाईट. बसा का व्यवस्थित मागत होता. इथं बसणाऱ्यांनी लक्षात राहू दे, ही अवस्था प्रत्येकाला प्राप्त होणार. आपला स्वामी कसा असू, नेत्राने अंधही नाही, पण एकमेकाला धरून चालतात. एकमेकांना हे संसारामध्ये घ्या, हे सुख असतं. लक्षात राहू द्या. किती पैसा कमवलाय, किती इस्टेट कमवली, त्यामध्ये उतार वयात एकमेकांना सांभाळून घेणं हे पती पत्नीचा आधार असतो. आपला लेख येईल म्हणून अनाथ काय बंगला आहे का, महाल आहे का, झोपडी आहे. तुकडोजी महाराज सांगतात किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, किती आनंदी
बाबा रानामध्ये कंदमुळं आणायला गेलो होतो म्हणून उशीर झाला म्हणून आपल्या माये बाप्पाला बरोबर थोडं पुढे घेऊन बसवा पुढ्यात बसवा बसवा तो सामच्या ह्या बाजूला घ्या तो पलीकडे घ्या बसवा तिथं म्हातारे मायबाप झाले भूक लागल्या असतील ना बाबा तुम्हाला आई भूक लागली असेल ना अरे किती संसार केला पण आई तू भाकर खाल्ली का बाबा तुम्ही जेवले का विचारणारा जर मुलगा घरात असेल ना समजायचं श्रावण बाळच मोठी जन्माला आला म्हणून श्रावण बाळ उठतात आई बाबा तुम्ही उपाशी थांबा मी तुम्हाला खाऊ घालतो म्हणून स्वतःच्या हाताने पुढं पुढ्यात येऊन बसतात पुढं तोंड करायचं असं तिकडनं असं राहू द्या बरोबर दोघांच्या मध्यभागी बसतोय बाळ बसा तिथं केळ काढतात आणि आपल्या आई बापाच्या मुखात अंध माई बाप आहे त्यांना दिसत नाही ताटातलं म्हणून स्वतः तोंडाने भरवतो झोपडीत असणारा सौदागर हसू नका कोणी हसण्यासारखं नाही रामकथा हसण्याची नाही बंगला नाही का काही नाही काय काय मुलं मोठी झाली अशी पाखरे येते आणि फुरकन उडून जाते पण माझ्या मायबापाला डोळे नाहीत माझे मायबाप आंधळे म्हणून स्वतः हाताने भरवणारे असणारे श्रावण बाळ स्वतः हाताने भरवतात आई मी भरवतो माझ्या कथेतून काय घेऊन जायचे तुम्हाला आपल्या मायबापाने आपल्यासाठी किती प्रॉपर्टी ठेवली पण हा जन्म ज्यांच्यामुळे मिळाला त्या देवताला नाही रामाला प्रत्येकाच्या घरात जाता आलं पण राम रूपाने मायबाप प्रत्येकाच्या घरामध्ये दिले संत सज्जन आणि राम नामाचा महिमा बाप म्हणायला लागला लेकरा आम्ही तुला काहीच केलं नाही रे लेकरा ना तुम्ही लालन पोषण केलं ना तुला नाव घातलं पण रोज तू आमच्या अशी लहान बालकासारखा सेवा करतो असं वाटतं का तूच आमची माई बाप आहे श्रावण बाळाने दोघांनाही खावताना आई बाबा मी आहे ना तुमच्यासाठी असं नका बोलू असं बोलू नका लेकरा एक इच्छा आहे रे बाप म्हणायला काय इच्छा आहे बाबा आता ह्या म्हाताऱ्यांचं पिकलं पान कधी गळून पडेल सांगता येत नाही एक इच्छा आहे या म्हाताऱ्या बापाची एक इच्छा आहे छाती मारून सांगतो बाप लेकरा काशीला घेऊन जाशील का रे काशीला अरे माई बापा विना वैष्णव धामला जातात विमानात बसून जातात पुढे जातात अरे माझ्या माई बापाला साधं कुलदैवताच्या देवळात न्या माझा विश्वेश्वर तुमच्यावरती कृपा केल्याने तुम्ही राहणार नाही ते श्रावण बाळाकडून आई वडिलांचे पाय दाबतो आई बाबा तुम्ही काळजी करू नका उद्या मी येईन सकाळी लवकर तयारी करेन आणि तुम्हाला काशी यात्रेला जरूर घेऊन जाईल म्हणून आपल्या माईबापांचं डोकं आपल्या मांडीवरती घेतो श्रावण बाळ आणि त्यांना थोपटून असणार झोपी घालतो जसं काय एखादं बाळ अंगाई गीत घालतो निज निज रे बाळा आयुष्याच्या मार्गावर लक्षात राहतो श्रावण बाळ मनामध्ये म्हणतो देवा तू मला जन्माला घातला पण हे जन्म कोणामुळे मिळाला तर माझ्या असणाऱ्या माईबापामुळे मिळाला ते नसतं तर मी आलो नसतो जन्माला म्हणून माईबापाला थापटून थापटून झोपायला लावतो मिळत ते खातो उरलं तर खायचं पण रात्रंदिवस माईबापाची सेवा करायची कारण त्यांना दिसत नाही सकाळी श्रावण बाळ लवकर उठतो माईबापा उठतात सगळे त्यांची शुश्रूषा करतात श्रावण बाळ म्हणतो बाबा आई चला आपल्याला जायची तुम्ही इच्छा निर्माण केली होती ना म्हणून ते भारा घेऊन जावा तिकडे आणि फळाचं वगैरे कमंडबा आणून द्या त्यांना श्रावण बाळ लवकर उठतो देवदर्शन घेतो श्रावण बाळ उठतात देवदर्शनाकडे येतात
आपल्या घरातल्या असणाऱ्या छोट्याशा झोपडीमध्ये मांडलेले भगवंताच्या मूर्तीचं दर्शन घेतात. देवा, मी माझ्या माई बापांना घेऊन चाललो. अरे गाड्याने नाही चालला, न्यायचं कशात म्हणून कावड तयार केली. माई बापाचा बोजा कधीही लेकराला असणारा चढ होत नाही. म्हणून त्रेतायुगात जन्माला आलेला श्रावणबाळ कलियुगात पंचायत समितीमध्ये श्रावणबाळ योजना तुम्ही आम्ही घेतो ना, तो श्रावणबाळ तेवढा पवित्र मुलगा म्हणून आज कलियुगामध्ये सुद्धा तुम्ही आम्ही मानतो. शिकारी घेतो, कमंडलू घेतो आणि आपल्या माई बापाला आता कावड नाही म्हणून समजून घ्या. आणि श्रावणबाळ काशी यात्रेला निघतो. काशी यात्रेचा असणार भजन करा श्रावणबाळाचं. हळूहळू हळूहळू असणारे स्टेजवरतीच असणारे फिरके मारा. आता समजून घ्या हा. आणि श्रावणबाळ काशी विश्वेश्वराच्या असणाऱ्या दर्शनासाठी निघलेले. श्रावणबाळ जातो काशीला, जातो काशीला. इथं ठेवा पाठीमागे आणि तुम्ही जाऊ का. आणि ही पात्र काही कोणी आर्टिस्ट नाही. पाणी पिऊशी वाटतंय रे, तहान लागली. आपण असणारा खांद्याचा बोजा पण आपल्या लेकराला का सांगावं पाणी म्हणून. पण सुद्धा पाणी, तहान लागली, घशाला कोरड पडली म्हणून बाप म्हणायला लागला, बाळा तहान लागली रे, पाणी आणतो ना. म्हणून श्रावणबाळ कमंडलू घेऊन उठतो, आई बापाचं दर्शन घेतो. माई बापा, आई बाबा, या झाडापासून कुठं जाऊ नका, मी इथं पाहतो ह्या असणाऱ्या वनामध्ये कुठं पाणी मिळतंय का म्हणून. पाणी आणण्यासाठी श्रावण पाहिजे. त्यांचं कशाला कोरड पडली. लाईट घालवा, लाईटीवाले स्पॉट मध्ये लाईट मारत जावा ना तुम्ही. प्रत्येक वेळेस सांगत नका जाऊ फक्त, नाही तर उद्यापासून एक सुद्धा सिनेरी होणार नाही. अरे देवा, मिळतंय का पाणी म्हणून. तळा पाहिला ना आनंद झाला. माझ्या मायबापाला मी पाणी पाहू शकतो. पुढं पाहायचं श्रावणबाळ आनंद, तिकडे लोकांकडे पाहायचं ना. मला पाणी मिळालं, माझे माय बाप असणारे पाणी पितील म्हणून एखाद्याला निर्धनाला धन सापडावा असा श्रावणाचा आनंद गगनात व्हावे ना. म्हणून त्या तळ्याच्या काठामध्ये पाण्याचा आवाज करा. आणि इकडे राजा दशरथ बाण घेऊन बरोबर असं तळ्याच्या काठी बसलेला असतो. बसा तिथं कोपऱ्याला. पाण्याचा आवाज येऊ लागतो. किलबिलाट रात्रीचा रातकिडा कारण शिवापदा असणारा राजा दशरथ असणारा. एका पायावरती बसा तुम्ही, शिकारीला बसलेले राजा दशरथ आणि तळ्याकडे पाहतात. बाण पडून त्यांना वाटतं पाण्याचा बुडबुड बुडबुड आवाज आला.
आता बाण तुमचा लागल का नाही सांगता येत नाही, पण समजून घ्या. कमंडल बुडवलेला आहे पाण्यामध्ये, बुडबुड आवाज यायला लागला. राजा दशरथाला वाटलं कोणीतरी जनावर असणार पाणी प्यायला तळेच्या काठावरती आलं म्हणून भरलेला बाण असा सोडला आणि श्रावणाच्या दिशेने सोडला. आणि तो बाण असणारा आई ग म्हणून हा कोणातरी असणाऱ्या जनावराचा आवाज नाही, हा तर मनुष्याचा आवाज आहे. म्हणून राजा दशरथ इकडे तिकडे सैरा वैरा असणारे पळायला लागले. काय झालं? हात वारे करायला लागले. कोणातरी असणारे मनुष्याची हत्या घडली का माझ्याकडनं? म्हणून ज्या ठिकाणी तळे त्या ठिकाणी फळत येतात, फळत जातात. राजा दशरथ तळ्यावरती फळत जातात. हा कोणास ठाऊक. म्हणून तो कमंडल श्रावण बाळाने सोडला नाही. उठून असणार श्रावण बाळ एका याच्यावरती, अरे बाळा शर आला तो, शर आला तो धावून आला. का मारलं मला श्रावण बाळ शर आला तो आला धावून काळ विवळला. कोणच नका देवाला चुकून मानला. राजा दशरथ पश्चातापाने व्याकुळ झाला. माझ्या हातून ब्रह्मरुद्राची हत्या घडती का काय? म्हणून श्रावणबाळ पुन्हा पुन्हा राजा दशरथाकडे पाहू लागला. कोण आहे तुम्ही? कोण आहे तुम्ही? हात वारे करू लागला. कोण आहे तुम्ही? तुम्हाला माहिती का माझे माय बाप म्हातारे आंधळे, त्यांच्याशिवाय मला कोण नाही या जगामध्ये. माझ्या माय बापाने काशी यात्रा म्हणून अंतकरणातून इच्छा आहे शेवटची. माझे माय बाप झाडाखाली असणारे बसले तरू खाली. तुमच्या बाणाने माझा प्राण घेतलाय, मी मरणार आहे आता थोड्या वेळाने. श्रवणबाळ म्हणू लागला राजा दशरथला, माझा ऐका हो. मग हातातला कमंडलू राजाच्या हातात देतो. माझे मायबाप त्या जंगलात एका झाडाखाली माझी वाट पाहत असतात. माझी एक विनंती हो, मला पुत्र म्हणून माझ्या मायबापाला नाही शेवटचं पाणी पाजता आलं. पण हे राजा, माझ्यावरती उपकार कर, मी तुझ्यावर नाराज नाही. त्यांना दिसत नाही रे ते आंधळे. मी रोज त्यांना आंघोळ घालतो, त्यांना झोपी लावतो, पण माझ्या माई बापाला माझ्या जगतामध्ये माझ्याशिवाय कोणी नाही. म्हणून एवढं पाणी त्यांना पाज. पण एक जोपर्यंत ते पाणी पित नाही तोपर्यंत तुझा आवाज त्यांच्या कानी जाता कामा नाही. मला वचन दे राजा, माझ्या माई बापाला पाणी पाहत म्हणून त्या जंगलातल्या झाडाखाली असणारी बिरबीर एखादी पक्षीने जशी आपली पिलाची वाट पाहते, एखाद्या गायी एखाद्या वासराची वाट पाहते, तशी माझे माई बाप माझी वाट पाहत असते. राजा दशरथ वचन देतो, बाळा घोर चूक माझ्याकडनं झाली रे, पण मी तुझ्या माई बापाला पाणी पाजन, पण मला क्षमा कर. म्हणून श्रावण त्याच ठिकाणी प्राण सोडतो. आणि राजा दशरथ ती असणारी झाडी पाण्याचा कमंडलू घेऊन ज्या ठिकाणी श्रावणाचे मायबाप आहे त्या ठिकाणी त्या जंगलात शोधित शोधित राजा येतो. बसणाऱ्यांनी फक्त पहा 5 मिनिटात कथेला विसरा. पश्चातापाने होरपळलेला माणूस, तो राजा असो
नरेश असो, राजा दशरथ काहीच बोलत नाही, काय अंतरावरती उभा आहे, कमंडलू असा हातात धरलेला आहे, दोन्ही हाताने कमंडलू धरायचं. पावलांचा आवाज, तुम्ही जावा आता, पावलांचा आवाज. सर्वांनी श्रावण बाळासाठी टाळ्या वाजवा, कारण हे काही थिएटर नाही का ऑडिट रूम नाही, मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. श्रावणा का बोलत नाही रे? राग आला का? लैला पाणी आणायला गेला का? बाप म्हणायला लागला, अथवारे करू लागतात, का बोलत नाही? बाळा, म्हाताऱ्या मायबापांना रागावला का? तू जर रागवला असेल तर मला पाणी नको, पण आमच्या बरोबर बोल. तू जर बोलला नाही, तुझा आवाज कानाला पडेपर्यंत आम्हाला समाधान लागत नाही रे लेकरा. स्टेजवरची लाईट चालू करतो. बाळा, का बोलत नाही रे? त्रास झाला का? आमचा भार, आमचा बोजा वाटला का तुला? आणि तू जर बोलत नसल तर आम्हाला पाणी सुद्धा नको. राजा दशरथ बोलता झाला, हो मी अयोध्येचा राजा दशरथ क्षमा याचना करू लागला, पाणी प्या. आमचा मुलगा कुठे? माझा श्रावण कुठे? म्हणून दोन्ही असणारे मायबाप हात सोडून वळून हाय हाय करून मला, आमचा मुलगा कुठे? आमचा श्रावण कुठे? हात सोडून राजाने तो कमंडलू खाली ठेवलाय. तुमचा मुलगा, मी तळ्याकाठी शिकार करण्यासाठी बसलो, मला वाटलं कोणीतरी हरिण आला असन, जनावर आला असन, पण माझा बाण तुमच्या बाणाला फुलाला लागला आणि या जगतामध्ये तुमचा मुलगा राहिलेला नाही. अरे पाप्या, दूर हो, तुझ्या असणाऱ्या पाप्याची सावली सुद्धा आमच्या अंगावर पडू देऊ नको. काय चूक होती रे आमच्या लेकरांची? तहान लागली म्हणून माझं लेकरू पाणी आणायला गेलं. पश्चाताने होरपळलेला राजा क्षमा याचना करू लागला. इथं बसणाऱ्यांनी सगळ्यात लक्षात राहू द्या, किती तुम्ही तळतळाट घ्या, पण अंतकरणाचा लागलेला चाप तो जगाच्या बापाचा बाप जरी असला तरी त्याला असणारा सुटत नाही. लक्षात राहू द्या. तुमच्या लेकराची शेवटची इच्छा आहे. राजा दशरथ कमंडलू घेतो आणि श्रावणाच्या माईबापाच्या पुढ्यात करतो. तशा कमंडलूला असणारा थटका मारतो. अरे तुझ्या पाप्याचा पाणी सुद्धा नको. आमच्या मुलाच्या आठवणीत आले, त्याचा ध्यान ठेवून प्राण सोडे, पण ऐक राजा, आमचा मुलगा जसा आमच्याकडून तो हिरावून घेतला ना, तसा या म्हातारे माई बापांचा तुला शाप आहे राजा. तुझा सुद्धा अंतकाळ जवळ आल्यानंतर तुझा एकही पुत्र तुला पाणी पाहण्यासाठी तुझ्या जवळ असणार म्हणजे नसणार. आणि श्रावणाची आठवण काढून त्या ठिकाणी श्रावणाचे मायबाप प्राण सोडतात आपल्या लेकरा. इथे गणेश नगरची लोक आले, त्यांच्यासाठी सगळे माझे भक्त जे माझ्यावर प्रेम करणारे, रामावरती प्रेम करणारे, गणेश नगरचे सर्व करंडे वस्ती, गणेश नगरचे रहिवासी, विठ्ठल बाबा असं, सोमनाथ दादा असतील, चेअरमन असतात, अनेक कथा होत असतात. आणि हे काही कीर्तन नाही काट्यावरती बंद होणार. कोणाला जर डायबिटीज असेल, बीपी असेल, उद्या थोडंफार खाऊन येत जावा, कारण फार काट्यावरती चालणं फार नाही. तुम्ही काट्यावरती येत नाही. मला एक सांगा, रोटर वावरत आहोत आणि आपल्याला विनंती, स्वामीजींचं सुद्धा मनोगत होईल, सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. उद्या येताना सुतवडा घेऊन यायचा. आजचे अन्नदाते असतील, सर्वांना धन्यवाद. पुढचं असणारं नियोजन असणारे गजानन भाऊ करतील. श्री क्षेत्र अक्कलकोट येथील चोळप्पा स्वामींचे 5वे वंशजांचे शिष्य स्वामीदास डॉक्टर श्री गणेशानंद महाराज, अध्यक्ष श्री गुरु पादुका मठ सेवाभावी संस्था यमाई शिवरी. गुरुवर्यांचं आगमन झालं. आजचा दिवस आपला पावन झाला. गुरुवर्यांच्या चरणी साष्टांग दंडवत. आणि स्वामीदास डॉक्टर श्री गणेशानंद महाराज आमच्या बंधुराज श्री साईनाथ यांची गुरुवरी आहे.
मी स्वामींना विनंती करतो की आपण 2 मिनिटात भाविकांना मार्गदर्शन करावं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सच्चिदानंद परब्रह्म प्रज्ञापूर्णिवासी स्वानंद सुख समाधिस्थ स्वामी समर्थ नमोस्तुते. स्वामी समर्थ नमोस्तुते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक अक्कलकोट सद्गुरु स्वामी समर्थ महाराजांच्या पूज्यपाद गुरुवर्य अण्णाजी महाराजांच्या चरणावर शतकोटी नमन करून धन्य आजी दिन संत दर्शनाचा मज वाटे त्या सानिध्याला द्यावे. जमलेले सगळे श्रीराम भक्त पराकोटीचं भाग्य मायबाप तुमचं, पराकोटीचं भाग्य. ही कथा अमृतमय कथा, ज्याचं आपल्या अखंड सरस्वतीची कृपा प्राप्त प्रभू रामचंद्र कृपांकित आचार्य रामायणाचार्य कथाकार श्रद्धेय हरिभक्त पारायण संतोषजी महाराज वेडेकर यांच्या पावन पवित्र मुखकमलातून गेली 2 ते 3 दिवस झालं या अमृतमय कथाचं श्रवण तुम्ही सगळे मायबाप करता. येणाऱ्या 22 तारखेला जी प्रभूंची प्राणप्रतिष्ठा अयोध्यामध्ये होणार आहे आणि त्यानिमित्त हा जो काही कथेची सेवा आमच्या गवारी परिवाराकडून आयोजित केलेली आहे, प्रथमतः त्यांचं मनापासून आभार की त्यांनी या तालुक्यातल्या लोकांना असं काही अमृत दिलंय ते अमृत संजीवनेपेक्षाही सर्वश्रेष्ठ आहे, ती म्हणजे कथा अमृत. आणि महाराजांच्या मुखातून मी आता पाहिलं एक एक प्रसंग महाराजजी अंतःकरणापासून मांडत असताना तो प्रसंग मनपटलावर प्रत्यक्ष उमटत होता. नवे नवे आपण सर्वजण त्या कथेमध्ये पोहोचत होतो, त्या काळामध्ये पोहोचत होतो. इतकी सरस्वती मातेची कृपा महाराजांवर आहे. आज मलाही फार अगदी मनापासून फार आनंद झाला की या कथेचा अमृतमय असे सोहळ्यासाठी मला बोलवलं हे माझं पराकोटीचं भाग्य आहे. कारण इथं येणारा हे तुम्ही नाही येत, तर प्रभू रामचंद्रांनी तुम्हाला इथे बोलवलेलं आहे. आणि मी तुम्हा सगळ्या माईबाबांना प्रार्थना करेल की इतकी सुंदर कथा अनेक ठिकाणी होतात, अनेक ठिकाणी कथाभाग सेवा लाभ घेण्याचा योग प्राप्त झाला, पण काही क्षणभर असं वाटलं की इतकी सुंदर कथा मी आतापर्यंत किमान आपल्या महाराष्ट्रात तरी पाहिली नाही. त्यांना साथ देणारे हे सगळे खूप छान तुम्ही सगळे साथ देताय. आणि विशेष कलाकारांचंही मनापासून अगदी मी आभार मानेन की एक एक प्रसंगाचा ज्या क्षणी महाराजजी सांगता येते ते भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटता येते. अगदी जीव ओतून तो प्रसंग तुमच्या समोर ते साजरा करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे प्रयत्न करता येते. खूप खूप आनंद वाटला. आज आम्ही अक्कलकोट सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशीर्वादाने इथे पोहोचत असताना आज मला आमच्या स्वामी महाराजांचं एक वाक्य आठवलं. केजचे बीड जिल्ह्यातलं केज म्हणून एक गाव आहे, तिथे महारुद्रराव देशपांडे नावांचे एक सद्ग्रस्त होते, जे अक्कलकोट स्वामी महाराजांच्या चरणाचे निस्सीम सेवेकरी. की महाराजांच्या सेवेमध्ये असताना सर्वप्रथम ज्यावेळेस महाराजांना भेटण्यासाठी अक्कलकोटला आले, तत्पूर्वी ते प्रभू रामचंद्रांचे भक्त
मुखामध्ये रामाशिवाय कोणतंही नाम नाही. अखंड सततम कीर्तयामी, सतत भगवंत प्रभू श्रीरामाचं नामस्मरण. आणि दृष्टांत झाला अक्कलकोटाचा, राम तुम्हाला भेटेल. आणि तिथं आल्यानंतर यतींना पाहिलं. 7 फुटाची महाराजांची उंची, रक्तांगम रक्तवर्णम असं अजान बहु तेजपुंज स्वामी महाराजांची मूर्ती पाहिली. पण नमस्कार करण्याचा भाव मात्र मनामध्ये झाला नाही. कारण हे हात फक्त प्रभू रामापर्यंतच आणि रामाच्या मूर्तीला किंबहुना प्रभूंच्या साठीच जोडणार असा त्यांचा पल होता. मनोमनी भगवंताची प्रार्थना केली. प्रभू रामचंद्रांना साथ घातली आणि अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज म्हणाले, अरे देशपांड्या, तुला रामाचं दर्शन हवंय ना, मग पहा माझ्याकडे. आणि एका क्षणामध्ये महाराजांनी प्रभू रामचंद्रांचं दर्शन केच्या राम देशपांड्यांना दिलं. आणि प्रभूंच्या मुखातलं वाक्य सांगतो, मीच राम होतो आणि मीच कृष्ण आहे. म्हणजे आज या कथेला प्रत्यक्ष अक्कलकोट स्वामी स्वरूप प्रत्यक्षात रामरायाचं आगमन झालंय, हे आज याच्या निमित्ताने मला सांगायचं. ज्या आज आमच्या बरोबर पेटीमध्ये जे काही पादुका आहेत त्या अक्कलकोट स्वामी महाराजांच्या पादुका आहेत. आमचे गुरु महाराज म्हणजे चोलप्पा महाराजांचे 5वे वंशज, की ज्यांच्या घरामध्ये अक्कलकोट स्वामी महाराजांची समाधी, आणि त्यांच्याकडून कृपाप्रसाद म्हणून या पादुका माझ्यासारख्या बामराला मिळालं, हे माझं पराकोटीचं परम भाग्य. त्या पादुकांचं दर्शन सोहळा उद्या होणार आहे. उद्या दुपारी 3 वाजता कार्यक्रम दर्शनासाठी पादुका इथे ठेवल्या जातील, पूजा होईल आणि सगळ्यांना उद्या किमान दुपारी 3 वाजता दर्शनासाठी या. आणि रोज कथेला येताय, जाता जाता तुम्हाला इतकं काही मिळतंय ते तुम्ही जाताना ती शिदोरी पक्की बांधून घेऊन जात जा. कारण मी आता 15 ते 20 मिनिटाच्या कथेमध्ये महाराजांनी इतक्या बोध तुम्हा मला दिलेले आहेत की ते जाताना खरंच ते घेऊन गेला म्हणजे राम घरी येऊन गेल्यासारखं आहे. त्यांच्या वाणीतल्या एका शब्दावर लक्ष द्या, त्यांच्या वाणीतल्या एका बोधावर लक्ष द्या. जीवन परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, प्रभू रामचंद्र भेटल्याशिवाय राहणार नाही. महाराजांना साक्ष देऊन सांगतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बोलो सिया रामचंद्र की जय. गुरुवर्यांच्या चरणी पुन्हा एकदा साष्टांग दंडवत. गुरु महाराजांचा सन्मान करण्यासाठी मी आमचे बंधू आणि महाराजांचे शिष्य साईनाथ शेठ गवारी यांना विनंती करतो की आपण महाराजांना पुष्पहार अर्पण करून महाराजांचं स्वागत करायचंय. आजच्या कार्यक्रमाचे अन्नदाते प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच पारगाव सौ श्वेताताई किरण शेठ ढोबळे, त्याचप्रमाणे डॉक्टर राजेंद्र सबाजी टावरे प्रोप्रायटर ओम साई ट्रेडर्स, श्रीमान मधुकर शेठ धोंडीभाऊ दातखिळे प्रोप्रायटर तनिष्का मंगल कार्यालय पारगाव, खंडू शेठ दशरथ ढोबळे प्रगतशील शेतकरी पारगाव, श्री दिलीप शेठ लहानू ढोबळे चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी पारगाव, यथोचित असा सन्मान मंचाच्या समोर आपण उपस्थित राहा. संयोजकांकडून आपला यथोचित असा सन्मान होतोय, त्याचा आपण स्वीकार करा आणि आजच्या आरतीचे मानकरी म्हणून त्याच ठिकाणी उपस्थित राहा. आजच्या आरतीसाठी काठापूर या ठिकाणून आलेले मान्यवर माननीय विठ्ठल करंडे, सोमनाथजी करंडे यांनाही विनंती असेल की आपणही आरतीसाठी उपस्थित राहायचंय. चला, संयोजकांनी आजचे अन्नदाते यांना सन्मानित करण्यासाठी मी निमंत्रित करतो. कृपया आपण मंचासमोर या आणि त्याच जागेवर आपण आरतीसाठीही उपस्थित राहायचंय. जोडीने आले, जोडीने बोलवा.
सकुटुंब आरतीसाठी सर्वांनी उभं राहायचं. बाकीचे अजून नाव